नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतो आहोत. आपण तुळशीची माहिती पाहत आहोत. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला मोठं महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये माळकरी संप्रदाय असंही त्या वारकरी संप्रदायाला म्हटलं जातं. कारण या संप्रदायामध्ये आपण गेलो, त्याची दीक्षा घेतली की आपल्या गळ्यामध्ये 108 मण्यांची तुळशीची माळ घातली जाते आणि ही माळ घातल्याशिवाय कोणालाही वारकरी होताच येत नाही. तुळशीची माळ घालणं म्हणजे हा एक प्रकारचा वारकरी संप्रदायामधला सन्मान पण आहे आणि एक प्रकारचा आईपासून आपला जसा जन्म आपण झालेला आहे आपल्या सर्वांचा, तसंच या वारकरी संप्रदायामध्ये जाऊन तिथे तुळशीची माळ घातली आणि दीक्षा घेतली वारकरी संप्रदायाची की वारकरी आपला जणू काही दुसरा जन्म झालेला आहे असं सगळे मानत असतात. गळ्यामध्ये धारण केलेली तुळशीची माळ हीच या वारकऱ्यांची खरी ओळख असते आणि गळ्यातली तुळशीची माळ जर का चुकून काही कारणामुळे जर का तुटली तर ती पुन्हा धारण करेपर्यंत वारकऱ्यांची एवढी श्रद्धा या माळेवरती आहे की ते वारकरी अन्न ग्रहण करत नाहीत, पाणी पित नाहीत. ते म्हणतात, माळ जेव्हा दुरुस्त करून माझ्या गळ्यामध्ये येईल पुन्हा तेव्हाच मी पाणी पिईन, तेव्हाच मी अन्न ग्रहण करेन. इतकी श्रद्धा या तुळशीच्या माळेवरती वारकऱ्यांची आहे. आता ही वारकऱ्यांना एवढी तुळस प्रिय का आहे याचं कारण म्हणजे ज्या देवाची भक्ती आपण करतो, तो विठ्ठल, तो पांडुरंग, तो कृष्ण, त्या पांडुरंगाला ती अत्यंत प्रिय आहे. त्याच्या गळ्यामध्ये याच तुळशीची माळ कायम असते. तुळशीच्या पानांचा हार त्याच्या गळ्यामध्ये असतो. तुळशी हार गळा कासे पितांबर असे त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणून माझ्या विठ्ठलाला जी माळ आवडते त्या वनस्पतीविषयी किंवा त्या तुळशीविषयी इतकी अतूट श्रद्धा आणि प्रेम या वारकऱ्यांना आहे. याचं कारण ती पांडुरंगाला आवडते. ज्याला जी गोष्ट आवडती ती आपण स्वीकारली पाहिजे आणि आपण केली पाहिजे. इतकंच नव्हे तर वारकरी संप्रदायाबरोबर आपल्याकडे जे शैव, गाणपत्य, सौर, शाक्त, वैष्णव असे जे संप्रदाय आहेत, या संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदाय जो आहे, या वैष्णव संप्रदायांमध्ये तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ करून ती नेहमी गळ्यात धारण करतात. आपण बघा, इस्कॉनचे जे सगळे वैष्णव आहेत यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते, अगदी गळ्याबरोबर त्यांनी घातलेली असते. तुलसी माला धारण करणं आणि गोपीचंदनाचा टिळा धारण करणं, ते सुद्धा उभगंध धारण करणं, हेच तर वैष्णवांचं चिन्ह मानलेलं आहे. ही जर का तुळशीची माळ गळ्यामध्ये असेल तर आपल्याला अनेक अश्वमेधा यज्ञांचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, अशी या वैष्णवांची श्रद्धा या तुळशीच्या माळेवरती आहे. सर्वच संतांनी या तुळशीची महती गायलेली आहे. थोडक्यात काय तर तुळस ही जन्म आणि मृत्यूचा नाश करणारी आहे, कारण ती अमृतोद्भव आहे. अमृतापासून ती निर्माण झालेली आहे. ती विष्णू वल्लभा आहे आणि म्हणूनच तिच्या दर्शनाने केवळ आपल्या पापाचा नाश होतो आणि जर का आपण ती सेवन केली तर अनेक प्रकारच्या रोगांचाही नाश होतो असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. नामदेव महाराज मोठ्या आनंदाने आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात. तुलसी विण ज्याचे घर, ते तव जाणावे अघोर, तेथ वसती यमकिंकर, आज्ञा आहे म्हणोनी. तुलसी वृंदावन ज्याचे घरी, त्यासी प्रसन्न श्रीहरी. तुलसी वृंदावनाचे करीती प्रदक्षिणा, जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे. याचा अर्थ असा आहे की नामदेव महाराज सरळ आपल्याला सांगतात, ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर आहे, भयंकरच आहे. आणि कारण का जिथे तुळस नाही, नामदेव महाराज असं म्हणतात की
यमदूत तिथे वास्तव्य करतात. यमाचं वास्तव्य त्या घरामध्ये असतं आणि ते ईश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतो. आणि जे मानव या तुळशीला भक्तिभावाने प्रदक्षिणा घालतात त्यांचं निश्चितपणे जन्म आणि मरण चुकलंच म्हणून समजावं. त्यांना या जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं मुक्ती प्राप्त होते असा सरळ सरळ अर्थ या नामदेव महाराजांच्या अभंगाचा आहे. याचा अर्थ जो आहे तो धार्मिकतेपेक्षा वैज्ञानिक महत्व या तुळशीचं आहे हे नामदेव महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा अभंग वाचल्यानंतर आपल्या ते लक्षात येतं. अर्थातच जिथे श्रीहरी नव्हे तर यमदूत वास्तव्याला येणार आहेत हे त्यांचं महत्वाचं सांगणं आहे. तुळशीचं एक पानही त्रैलोक्या समान आहे असं सांगताना श्री नाथ महाराज मोठ्या आनंदाने म्हणतात. पैठणचे नाथ महाराज म्हणतात, तुळशीचे पान एक त्रैलोक्या समान, उठोन या प्रातःकाळी वंदी तुळशी माऊली. मनींचे मनोरथ पुरती हेची सत्य, तुळशीचे चरणी शरण एका जनार्दनी. सकाळी उठून तुळशीला वंदन करायचं तर तुळस घरात असली पाहिजे ना. ते कशासाठी करायचं वंदन हे आयुर्वेदाने आपल्याला सांगितलेलं आहे. कारण तुळस आणि कडुलिंब ही दोन झाडं अशी आहेत की जी झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्या सर्व जीवांना उपयुक्त असलेला ऑक्सिजन अधिक प्रमाणामध्ये ते बाहेर सोडत असतात. आणि म्हणून तुळशीच्या रोपाच्या 50 मीटर परिघातील हवा जी आहे ती अत्यंत शुद्ध राहते. कारण त्या तुळशीच्या अवतीभोवताली जी हवा आहे त्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्ती असतं. आणि त्यामुळे जिथे तुळस आहे त्याच्या आसपास पिसवा, डास, चिलट, हिवतापाचे जंतू अशा गोष्टींचा शिरकाव होत नाही. आणि अर्थातच त्यामुळे रोगांपासून मनुष्य आपोआप वाचतो. कोणामुळे तर या तुळशीमुळे. आपलं घर अनेक प्रकारच्या व्याधींपासून, रोगांपासून आपोआपच वाचत राहतं कारण आपल्या दारामध्ये तुळस असते. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भले आपण एक खोलीमध्ये राहतो, 2 खोल्यांमध्ये राहतो, अपार्टमेंटमध्ये राहतो, स्वतःच्या घरामध्ये राहतो, कुठेही आपण असावं, जिथे शक्य असेल खिडकीत, गॅलरीत, टेरेसवर कुठेही एक तरी तुळशीची कुंडी आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. आणि या तुळशी समोर काही वेळ केवळ बसल्यामुळे सर्वाधिक शुद्ध हवा आपल्या श्वास आणि उच्छ्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये जाते आणि आपली दिनचर्या सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा सकाळच्या वेळेला शरीराला होऊन जातो. आणि म्हणून सकाळच्या वेळेला अंघोळ झाली की तुळशीला नमस्कार करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. म्हणून मन आणि शरीर दोन्ही एकाग्र करणं शक्य होतं. याचं कारण आपल्याला भरपूर ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत असतो. आणि साहजिकच मृत्यूला निमंत्रण देणारे जीव जंतू आपल्या घराच्या आसपासही फिरकत नाहीत. आणि म्हणूनच ते श्रीहरीचं घर आहे. आणि म्हणून नामदेव महाराज आनंदाने म्हणतात, तुळस असे ज्याचे द्वारी, लक्ष्मी वसे त्याचे घरी, येवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे. जे तुळसी घालिती उदका, ते नर पावती ब्रह्मा सुख, नामा म्हणे पंढरी नायका, तुळसी जवळी उभा असे. साक्षात स्वतः पंढरीनाथ तुळशीजवळ उभे असतात अशी नामदेवांनी ग्वाही दिलेली आहे. आणि भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणतात, तुळशीचा उल्लेख आपल्या अभंगामध्ये करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुकाराम महाराजांनी तर तुळशीच्या पुढे इतर सर्व गोष्टी तुच्छ मानलेल्या आहेत. आणि त्यांची ख्याती ऐकून एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला आले. आणि महाराजांनी मांडलेले विचार त्यांनी ऐकल्यानंतर शिवाजी महाराज एवढे प्रभावित झाले आणि एवढे प्रसन्न झाले की त्यांनी तुकाराम महाराजांसाठी सुवर्ण मोहरांचा
जणू काही खजाना नजराणा पाठवला. एखादा आजकालचा जर का साधू असता तर तो म्हणाला असता ठेवून द्या आतमध्ये, असं म्हणाला असता, त्यांनी स्वीकारलं असतं ते धन आणि महाराजांना मोठे आशीर्वाद दिले असते. परंतु या तुकाराम महाराजांनी शिवरायांचा तो नजराणा स्वीकारला नाही आणि ते म्हणाले, राजे, आम्हाला या धनाची काय गरज, माझ्यापेक्षा अधिक हिंदवी स्वराज्याला या धनाची गरज आहे. अशा धनाची आस माझ्यासारख्या माणसाला आता उरलेली नाही. आता सोन्याच्या आणि रुपयामध्ये मन माझं रमत नाही. म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आता सोनं आणि चांदी हे आम्हाला मातीप्रमाणे झालेलं आहे, खड्यांप्रमाणे झालेलं आहे, दगडांप्रमाणे झालेलं आहे आणि धोंड्यासारखे झालेलं आहे. येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. हे जे तुम्ही धन मला पाठवलेलं आहे ते माझ्यासाठी माती समान आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही सुखी आणि आनंदी राहावे म्हणूनच मी हा सुवर्ण मुद्रांचा नजराणा तुम्हाला पाठवला होता. आणि त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही सुखी व्हावे, आनंदी राहावे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एकच उपाय करा. तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आम्ही जर का सुखी व्हावे असे वाटत असेल तर तुळशीची माळ गळ्यात धारण करा आणि विठ्ठल नामाचा गजर करा. यावरून या वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला किती महत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. या तुळशीचे औषधी उपयोग तर खूपच आहेत. आयुर्वेदाने या तुळशीची महती गायलेली आहे. अनेक प्रकारच्या औषधांमध्ये आजही आपल्याला माहिती आहे की तुळशीचा वापर केला जातो. या तुळशीच्या पानांचा काढा घेतला जातो. मात्र ही तुळशी जी आहे, ही तुळशी आयुर्वेदामध्ये उपयुक्त आहे. आपण जेव्हा वर्षातनं एकदा गणपतीची पूजा करतो त्यावेळेला गणपतीला जी 21 पत्री वाहिली जातात त्या 21 पत्रांमध्ये तुलसी पत्र गणपतीला संपूर्ण वर्षामध्ये एकच दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुळस व्हायला गणपतीला सांगितलेली आहे. मात्र इतर वेळेला कधीही गणपतीला अजिबात तुळस प्रिय नाहीये आणि ती वाहतही नाहीत गणपतीला. गणपतीला कायम दुर्वा प्रिय आहेत. कारण का आयुर्वेदाच्या नुसार या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म जे आहेत ते विरुद्ध आहेत. गणपतीला तुळस न वाहण्याचं कारण एक अशी पौराणिक कथा येते की एक अप्सरा अत्यंत सुंदर होती आणि तिला उत्तम पती हवा होता. यासाठी ती उपवास करत असे, जप करत असे, व्रत करत असे, तीर्थयात्रा करत असे, सतत करत होती. आणि एकदा तिला ध्यानामध्ये मग्न असलेला गणपती बाप्पा दिसला आणि तिला त्याचं रूप फार आवडलं आणि म्हणून त्याला ध्यानातून जाग करण्यासाठी तिने त्याला हाका मारल्या, हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा. आणि त्या गणपतीच्या ध्यानाचा भंग झाला आणि गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला ती अप्सरा दिसली आणि तो म्हणाला, हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करतेस? ती म्हणाली, मला तू फार आवडलास रे, म्हणून मी तुझ्याशी विवाह करणार आहे. गणपती बाप्पा म्हणाला, मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही. त्यावरती अप्सरा म्हणाली, तू विवाह करशीलच असा मी तुला शाप देते. आणि गणपतीने तिला प्रतिशाप दिला की तू पृथ्वीवर वृक्ष होशील. आणि मग अप्सरेला मात्र पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, देवा गणपती बाप्पा मला क्षमा कर. गणपती बाप्पा म्हणाला, माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करतील आणि तू सुखी होशील. आणि ती अप्सरा पुढे तुळशी बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही म्हणून गणपतीला तुळस वाहत नाहीत. आयुर्वेदाच्या नुसार असं श्लोकामध्ये वर्णन येतं की दूर्वा कषाया मधुराश्च शीता पित्त तृषा रोचक वांती हज्जा तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाह पित्त कृत. म्हणजे दुर्वा या तुरट आहेत, गोड आहेत,
तर तुळस ही कडू आहे, तिखट आहे. दुर्वा शीत आहे, तर तुळस ही हृद्योष्ण आहे. दुर्वा पित्त तृषा रोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी आहे, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी आहे. दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने गणपतीला त्या चालत नाहीत, असंही आयुर्वेदाप्रमाणे आपल्याला कारण लक्षात येतं. या तुळशीचं लोकमानसामध्ये तर प्रचंड मोठं स्थान आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते जरूर पाहूया की लोकमानसामध्ये स्त्रिया या तुळशीची पूजा करत असताना काय काय तिची प्रार्थना करत असतात, काय काय ओव्या या तुळशीवरती लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यातनं कसा बोध होतो हे आपल्याला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगेन. असेच आपल्या या मंदार सुमंगल या चॅनलला जोडलेले राहा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिवारामध्ये शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट्सही करा. हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना. तुलसी माता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.